नमस्कार माऊली. चला ज्ञानेश्वरीच्या सहवासात. ज्ञानेश्वरी अध्याय 12 मधील ओवी 137 ते ओवी 148च्या सहवासात आपण जाऊया. ज्ञानोबाराय भक्ती योगाबद्दल आपल्याला सांगतायत. त्यामध्ये भगवंत अर्जुनाला म्हणतात, अर्जुना, कर्माने तर सर्वजण बांधलेलेच आहेत. प्रत्येक जण आपापल्या वाट्याला येणारं कर्म करतो, यथा योग्यपणे करतो, शास्त्राधाराला धरून करतो. परंतु जेव्हा अंतःकरणातून कर्माचा नाही परंतु कर्मफळाचा त्याग केला जातो, त्यावेळी तो महायोग घडतो. आणि त्यामुळे या शरीरात येऊन कर्म करून परत शरीर बंधनात न सापडण्याचा मुक्तीचा मार्ग सापडतो. शरीरात येण्याची येर झार थांबते असं भगवंत सांगतात. आता पुढे भगवंत अभ्यास योगाबद्दल आपल्याला सांगणार आहेत. ते म्हणतात, पै अभ्यासाचिया पाऊटी, ठाकीजे ज्ञान किरीटी, ज्ञाने येईजे भेटी, ध्यानाची ये. हे कसं होणार? तर अभ्यासाच्या बळावर होणार. अभ्यासाच्या वाटेवर एक एक पाऊल आपण जसं टाकू, अर्थात त्या प्रत्येक पावलाबरोबर आपल्याला ज्ञान प्राप्त होतं. पण इथे हे प्राप्त होणारं ज्ञान वेगळं आहे. हे अनुभव सिद्ध ज्ञान आहे. आणि ह्या अनुभव सिद्ध ज्ञानामुळेच ज्ञाने येई जे भेटी, ध्यानाची आहे. ध्यान ही जी अवस्था आहे, ध्यान करणं, ध्यान लावणं असं ज्ञानोबारायांना म्हणायचं नाहीये, तर मनाची जी एक अवस्था निर्माण होते त्या अवस्थेला ध्यान म्हटलेलं आहे. अर्थात त्या ठिकाणी एकच भगवंत, एवढाच विषय मनात आणि बुद्धीत राहतो. बाकी मन निर्विषय होऊन जातं. हा जो सगुण भक्तीमधला ध्यानाचा भाग आहे, त्या दृष्टीने ज्ञानोबारा इथे सांगतायत. अभ्यासाच्या जोरावरती एक एक पाऊल टाकत गेलं की प्रत्येक पावला गणिक अनुभव सिद्ध ज्ञान प्रगट होतं आणि आपली आणि ध्यानाची भेट घडते. त्यानंतर काय होतं? मग ध्यानासी खेव देती आघवेची भाव, तेव्हा कर्म जात सर्व दुरी ठाके. अहो, अशा प्रकारे ध्यानाची आणि आपली भेट झाली की ध्यानाला आपण जे आलिंगन देतो त्याबरोबरच आपल्या अंतःकरणामधले सर्व भाव त्या ध्यानामध्ये एकरूप होतात. अर्थात भगवंताशी एकरूप होतात. आणि तेव्हाच साहजिकपणे कर्तृत्व, अहंकार, मी कर्म करतोय अशा कुठलाच भाव मनात राहत नाही. करणारा तो एक परमेश्वर. तेव्हा कर्म जात सर्व दुरी ठाके. कर्माच्या ठिकाणी असलेला अभिमान, कर्मफळाबद्दलची आसक्ती, हे सगळं लांब राहतं. त्याच्यातून आपण मोकळे होतो. हे ज्या ठिकाणी होतं तेथे कर्म जेथ दुरावे, तेथ फल त्यागू संभवे, त्यागास्तव आंगवे शांती सगळी. आणि अशा प्रकारे ज्या ठिकाणी कर्माच्या ठिकाणी असलेला कर्तृत्व, अहंकार, कर्मफळाविषयीची आसक्ती नाहीशी होते, त्याच ठिकाणी आपली आणि शांतीची भेट होते. अर्थात अंतःकरण संपूर्ण शांतीने व्यापून जातं. कर्मफळाचा त्याग झाल्यावर अंतःकरणात दुसरा कुठला विषयच राहत नाही. म्हणूनच भगवंत म्हणतात, म्हणोनी यावया शांती, हाची क्रम सुभद्रापती, अभ्यासची प्रस्तुती करणे येथ. म्हणूनच हे सुभद्रापती अर्थात अर्जुना, तुझ्या अंतःकरणातही शांती प्रस्थापित व्हावी असं वाटत असेल
तर हा जो अभ्यासक्रम मी तुला सांगितला त्याला तू प्रस्तुत हो, अर्थात तुला इथे अभ्यासच केला पाहिजे. माऊली हो, अभ्यासामधलं हे बळ ज्ञानोबा राय आपल्याला सांगतायत. अभ्यासाहुनी गहन पार्था मग ज्ञान, ज्ञानापासोनी ध्यान विशेषी जे. अभ्यास योगाचं महत्व सांगतायत, पण त्याचबरोबर आता अधिक खुलासाही करतायत. भगवंत म्हणतायत अभ्यासापेक्षा ज्ञान हे गहन आहे. माऊली हो, अनेक विद्यार्थी अभ्यास करतात, परीक्षेला बसतात, काही उत्तीर्ण होतात, काही नाही होत. काही उत्तीर्ण झाले तरी वेगवेगळ्या गुणवत्तेने होतात. कारण का? कारण प्रत्येकाला प्राप्त होणारं ज्ञान, त्याची मनोभूमिका. म्हणून ज्ञानोबा राय म्हणतात अभ्यासाहून गहन ज्ञान आहे. अभ्यास सगळेच करतील, पण ज्ञान कोणाला प्राप्त होईल ते विशेष आहे, ते गहन आहे, तेच महत्वाचं आहे. आणि ज्याला ज्ञान होतं, अनुभवसिद्ध ज्ञान होतं, त्याला ध्यान सहज लागतं. त्याची आणि ध्यानाची भेट होते, कारण ध्यान म्हणजेच पक्क लक्षात राहिलं. आता विसरण्याचं काही कारणच नाही आणि आठवण्याचा सुद्धा मुद्दाम प्रयत्न करण्याचं कारण नाही. तेच तर ध्यान. ज्ञानामुळे त्या ध्यानाची आणि आपली गाठभेट होते. म्हणूनच ज्ञानोबा राय म्हणतात अभ्यासापेक्षा ज्ञान गहन आहे आणि ज्ञानापेक्षा ध्यान विशेष आहे. हा क्रम, ह्या पायऱ्या आपण चढून आलो की मग कर्म फल त्यागू, तो ध्यानापासोनी चांगू, त्यागाहुनी भोगू शांती सुखाचा. अंतःकरण असं ध्यानामध्ये स्थिरावलं की सहजपणे आपल्याकडून अर्थात त्या भक्ताकडून कर्मफलाचा त्याग घडतो. तो त्याग या ध्यानापासून घडतो. तो त्याग अतिउत्तम आहे आणि त्या त्यागातूनच शांती सुखाचा आनंद भक्ताला मिळतो. त्यागाहुनी भोगू शांती सुखाचा अर्थात भगवंताचा सगुण परब्रह्माचा तो आनंद घेतो. ऐसिया यया वाटा इहींची पेणा सुबटा, शांतीचा माझी वटा ठाकीला जेणे. अशा प्रकारे जो भक्त या वाटेने चालत येऊन अंतःकरणामध्ये शांत अशी अवस्था प्राप्त करून घेतो, तेच भगवंत इथे सांगतायत. ऐसिया यया वाटा इहींची पेणा सुभटा. याच वाटेने येऊन तो भक्त शांतीचा माझीवटा ठाकीला जेणे, ज्याला शांती प्राप्त झाली. पुढे भगवंत काय म्हणतात, ही शांती ज्याच्या अंतःकरणाला प्राप्त झाली तो माझा भक्त कसा असतो, जो सर्व भूतांच्या ठाई द्वेषाते नेणेंची कही. आप पर नाही चैतन्या जैसा. चैतन्याचा सर्वात मोठा गुण म्हणजे त्याच्या ठिकाणी भेदभाव नाही, आप पर भावच नाही. त्याचप्रमाणे या माझ्या भक्ताच्या ठिकाणी जर पाहिलं तर वेगवेगळ्या भूतांच्या अर्थात जीवसृष्टीच्या ठिकाणी त्याच्या मनात आपपर भाव अर्थात द्वेषबुद्धी राहत नाही. उत्तमाते धरिजे अधम तरी अवहेरिजे, हे काहींची नेणीजे वसुधा जेवी. अहो, ज्याप्रमाणे वसुधा अर्थात पृथ्वी माता उत्तम अशा व्यक्तीला किंवा श्रीमंत व्यक्तीला मी धारण करेन, आणि ज्या अधम आहेत, ज्या वाईट आहेत, त्या वस्तूंचा, त्या व्यक्तींचा मी त्याग करेन, असं काही पृथ्वी माता मनात आणत नाही. भगवंतांना तेच सांगायचंय. ते म्हणतात माझा भक्त सुद्धा असा भेदभाव करत नाही. श्रीमंत थोर गरीब वेगवेगळ्या प्रकारची जीवसृष्टी सगळ्या ठिकाणी त्याच्या मनात भाव एकच.
का रायाचे देह चाळू, रंका परवते गाळू, हे न म्हणेची कृपाळू प्राणू पैगा. अहो, प्राणाचा सर्वात थोर गुण कुठला? तर तो एखादा राजा आहे, एखादा श्रीमंत आहे, त्याच्याच देहाचं चलन वलन मी करीन, त्याच्याच देहासाठी लागणारी हालचाल जी आहे ती करण्यासाठीच मी प्राणशक्ती पुरवेन. आणि जो रंक आहे, गरीब आहे, दरिद्री आहे, त्याच्या देहाचा मी त्याग करीन, असा प्राण कधीच म्हणत नाही. तो अत्यंत कृपाळू आहे. तो सर्वांवर एकच दयाभाव राखतो. त्याचप्रमाणे गायीची तृषा हरू, का व्याघ्रा विष होऊनी मारू, ऐसे नेणेची गा करू तोय जैसे. पाण्याच्या ठिकाणचा सर्वात मोठा गुण काय? तर पाण्यापाशी एखादी गोमाता आली तर मी तिची तहान बागवीन, पण एखादा वाघ आला तर मात्र विष होऊन त्याचा प्राण घेईन, असं पाणी कधीही करत नाही. भक्ताच्या ही अंतःकरणाची अशीच अवस्था असते. तैसी आघवांची भूतमात्री, एकपणे जया मैत्री, कृपेसी धात्री आपण जो. असा माझा जो भक्त आहे तो सर्व भूतमात्रांच्या ठिकाणी अशा एक प्रकारे मैत्रीचीच भावना धरतो, अर्थात त्यांच्या कल्याणासाठी, स्वतःच्या कल्याणासाठी. आणि तो भक्त स्वतः कृपेसी धात्री आपण जो, तो साक्षात कृपेला धारण करतो. जणू काही कृपेची जन्मदात्री माताच तो होतो. अशी माझ्या भक्ताची अवस्था होते, असं भगवंत या ठिकाणी सांगतायत. राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी.